अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, आपण कोणतीही सेवा सुरू करताना श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः अशा नावाने सुरुवात करत असतो। सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाचं स्मरण करतो, जेणेकरून आपण जे काही कार्य करतोय, जी काही सेवा करतोय त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, ती निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतो आणि सुरुवात करतो। त्यानंतर आपण कुलदेवतेला देखील स्मरतो आणि आपण गुरूंचा देखील आशीर्वाद घेतो आणि गुरूंना स्मरण करून आपण कोणत्याही सेवेला, कोणत्याही कार्याला सुरुवात करतो, जेणेकरून आपण जे कार्य हाती घेतले ते निर्विघ्नपणे अतिशय सुंदररित्या पार पडावे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा। आज आपण या व्हिडिओतून कुलदेवता म्हणजे काय, कुलदैवत म्हणजे काय आणि कुलदेवतेचा सन्मान कसा करावा याबद्दलची माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। रेषेताई दादा स्वामी सेवेमध्ये नवीन जोडले जातात आणि प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच पडतो की जर स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत, तर आपल्याला कुलदेवी किंवा कुलदेवता यांचा सन्मान करणे किंवा यांची सेवा करायला का सांगितलं जातं। आज आपण या व्हिडिओतून ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। प्रत्येक देवी देवतेची सेवा करत असतो आणि प्रत्येक देवी देवतांचे कर्म हे वेगळे आहेत, त्यांचे कार्य वेगवेगळे आहेत। तर कुळाचा कुलधर्म केलेल्या आशीर्वाद देणाऱ्या देवीला कुलदेवी असं म्हणतात। गावावरून जी देवता स्थापली असते त्या देवीला म्हणजे स्थापित केलेल्या देवतेला आपण स्थापित देवता असं म्हणतो। आवड असणाऱ्या देवतेची पूजा करणे त्याला आराध्य दैवत असं म्हणतात। गावा मिळून जी मांडलेली देवता असते त्या देवतेला ग्रामदेवता असं म्हणतात। प्रत्येक देवी देवतेची कार्य हे वेगवेगळे आहेत। इष्ट देवता म्हणजे या व्यतिरिक्त विशिष्ट कामासाठी ज्या देवी देवतेची आपण पूजा करतो त्या देवी देवतेला इष्ट देवता असे म्हणतात। म्हणजेच काय, जे देवी देवता अवतार घेतात त्या देवी देवतांना इष्ट देवता असं म्हणतात। यामध्ये आपले स्वामी महाराज, दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, श्री नृसिंह सरस्वती किंवा दत्त महाराज असतील, हे कुणाचेही कुलदेवत किंवा कुलदेवी नाहीत। हा विश्वाचा अधिभार सांभाळणारे हे दैवत आहेत। सज्जनांचा सांभाळ करणारी ही देवता आहे। याचा आपल्या वैयक्तिक कुटुंबाशी काहीही संबंध नसतो। ही देवता म्हणजे आपले ब्रह्मांड नायक, आपले स्वामी महाराज, दत्त महाराज, ही सर्व देवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत आणि आशीर्वाद देताना ते सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला भजा, तुमच्या कुलदेवीला तुम्ही भजा, तेव्हा आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ। स्वामी चरित्रातील 12व्या अध्यायात बाळप्पा महाराजांना सुद्धा कुलदेवता माहीत नव्हती, तेव्हा प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी तुळजापूरच्या देवीच्या रूपात त्यांना दर्शन दिले आणि त्यांना कुलदेवी कोण आहे हे सांगितलं। तर यातून आपण ही शिकवण नक्कीच घेतली पाहिजे की आपल्या कुलदेवतेला आपण गेलंच पाहिजे, त्यांचा मान सन्मान आपण केलाच पाहिजे। तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ काय। कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे। कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटले। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि ज्यावेळी ती श्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते। यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला असा पडतो की आपले कुलदैवत कोण असतात। कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात। कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या ठिकाणी म्हणजेच त्या प्रदेशाजवळच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते। त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवत यांची जागी जाऊन त्या स्थानावरती जाऊन दर्शन घ्यावं, त्यांचा मानसन्मान करावा असं आपल्याला सांगितलं जातं। प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते। बहुतेक घरातून लग्न, मुंज, वास्तू, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा एक महत्त्वाचा भाग असतो।
तर तुम्हा सर्वांना आता प्रश्न पडला असेल की कुलदेवतेची उपासना का केली पाहिजे किंवा कुलदेवतेच्या उपासनेचे काय महत्त्व आहे. तर पुराणात सांगितले आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांच्यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात. कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवले जाते. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंब वाढले की त्याला कुळ म्हणतात. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असू शकते. मग जर लोक स्थलांतरित झाले म्हणजे स्थलांतर केले तरी मूळ कुलाची स्मृती आपल्याला राहते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आई भवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई असलेले आपल्याला आढळते. मूळ महाराष्ट्रात 14 खंडोबा आहेत. त्यातले प्रमुख म्हणजे जेजुरीचे खंडोबा. त्याचप्रमाणे कुलदेवी म्हणजे महाराष्ट्रातील 3.5 जे शक्तिपीठे आहेत ते मूळ कुलदेवी म्हणून ओळखले जातात. यातलं पहिलं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची अंबामाता, दुसरं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहूरगडची रेणुका माता आणि त्यानंतर आणि शेवटचं अर्धपीठ हे सप्तशृंगी माता जे की वणीला स्थित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर ही सर्व कुलदेवी आणि कुलदेवता म्हणून प्रामुख्याने ओळखली जातात. त्यानंतर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 14 खंडोबाची स्थाने आहेत. तर त्यापैकी तुमचं कोणतं कुलदैवत आहे ते तुम्ही तुमच्या जुन्या पिढीला विचारू शकता किंवा तुम्हाला जर माहीत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्या स्थानी जाऊन सेवा करायची आहे. म्हणजेच कुलदेवीचा कुलदेवतेचा एकदा तरी वर्षातून मानसन्मान करायचा आहे. तर हे कशासाठी करायचं की आपल्याला कुलदेवीचा कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घराण्यावरती राहावा. कुटुंबात जर काही अडचणी येत असतील त्या अडचणींना मात करण्यासाठी किंवा त्या अडचणी आपल्या कुटुंबात येऊ नये यासाठी यांचा मानसन्मान करायचा असतो. त्याचप्रमाणे कुलदेवतेची सेवा म्हणजे आपण दर रविवारी मल्हारी सप्तशतीचा पाठ करावा. त्याचप्रमाणे कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपण दुर्गा सप्तशतीचा मंगळवारी किंवा शुक्रवारी पाठ करावा आणि वर्षातून एकदा तरी मूळ स्थानी जाऊन आपण कुलदेवतेचा मानसन्मान केला पाहिजे. तर आता आपण कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा मानसन्मान कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर आता आपण कुलदेवीला सन्मान करण्यासाठी म्हणजे कुलदेवीचा सन्मान करण्यासाठी काय काय न्यावं लागतं तो कसा करायचा हे आपण बघूया. देवीला 11 अलंकार हे वाहिले जातात. पहिला अलंकार म्हणजे हिरवी साडी, खण, 11 हिरव्या बांगड्या. दुसरा म्हणजे मंगळसूत्र, जोडवे आणि विरोधे. तिसरं हळदी कुंकू. हळदी कुंकू हे 50-50 ग्रॅम आपण नेऊ शकतो. त्यानंतर गुलाल आणि शेंदूर हा देखील 50-50 ग्रॅम आपण नेऊ शकतो. हार आणि वेणी. ओटी सामान. तर ओटी सामानामध्ये विडा, दक्षिणा, खण, नारळ अशा प्रकारचे साहित्य असतात. त्याचप्रमाणे पंचखाद्य म्हणजे खारीक, खोबरे, खसखस, किसमिस, खडीसाखर हे सर्व. होमपुडा आणि पुरणवरणाचा नैवेद्य आणि 5 प्रकारची फळे. अशा प्रकारे आपण हे 11 अलंकार देवीला नेऊ शकतो. यामध्ये जर शक्य असेल तर खेळणा पाळणा देखील आपण नेऊ शकतो. म्हणजेच हे 11 अलंकार आपण देवीला जाताना नेले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक असतो तो टाक आपण देवीला भेटवण्यासाठी नेला जातो. तो टाक आपण त्या मूळ स्थानावरती न्यायचा आणि देवीला तो भेटवून आणायचा. म्हणजेच काय, देवभेट करवायची. तर अशा प्रकारे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण कुलदेवीचा सन्मान वर्षातून एकदा करू शकतो आणि आपण केलाच पाहिजे. त्यानंतर आपण खंडोबाचा सन्मान कसा करायचा म्हणजेच आपल्या कुलदेवतेचा सन्मान कसा करायचा हे आपण बघूया. खंडोबाला जाताना आपण पिवळे धोतर, 1.25 मीटर आणि पिवळा कपडा व फेटा आपण नेला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 108 बेलपत्र व भंडारा आपण नेला पाहिजे. 5 खोबरे वाट्या व भंडारा. त्यानंतर पिवळ्या फुलांचा हार आणि नैवेद्य. नैवेद्यामध्ये आपण काय नेलं पाहिजे, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, लसूण चटणी, पातीचा कांदा, लिंबू आणि याच सोबत पुरणाचा नैवेद्य असला तरी चालतो.
अशा प्रकारे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण खंडोबा देवतेला आपल्या कुलदेवतेचा सन्मान आपण करू शकतो. तर कुलदेवीप्रमाणेच आपण कुलदेवला जाताना सुद्धा आपला जो घरातला कुलदेवतेचा टाक असतो, खंडोबाचा टाक असतो, तो देखील आपण तिथे न्यायचा आहे आणि देवभेट करवायची आहे. तिथे जाऊन तळी देखील भरायची आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण कुलदेवीचा सन्मान करू शकतो. आजच्या या व्हिडिओतून आपण कुलदेवतेचे महत्त्व, कुलदेवता म्हणजे काय आणि कुलदेवतेचा सन्मान कसा करावा हे आज आपण जाणून घेतले. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवता माहीत नसेल तर ती कशी ओळखायची आणि याचं संदर्भात आपण अजून डिटेल माहिती जाणून घेऊया. तर याचं माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटूया सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा सुंदर एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तुम्हा सर्वांना आता मी श्री स्वामी समर्थ म्हणते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ.